नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर. इथे मी कॉटन साडीचा ब्लाऊज साधा गोल गळा अस्तर कटोरी दाखवणार आहे. इथे सगळ्यात आधी मी कमरेला जी पट्टी लावतात ती तयार करून घेतली. इथे मी तिरकस पट्ट्या जोडून पायपिंग पट्टी तयार करून घेत आहे, जेणेकरून त्या पट्ट्या खाली पडून शोधण्यात वेळ जाऊ नये. त्याच्यानंतर एका साईडने मी ही शिलाई करून घेतली. त्यानंतर आता हाताला अस्तर जोडून घेणार आहे. त्याआधी जे मेन फॅब्रिक होतं ते कमी होतं, त्याला इथे हाताला जोड द्यावा लागला. त्या हाताला जोड देऊन इथे दाब शिलाई देऊन घेणार आहे. दोन्ही साईडला व्यवस्थित असे जोड देऊन दाब शिलाई देऊन घ्यायची. त्यानंतर दुसरा हात देखील मी असाच व्यवस्थित तयार करून घेतला. त्यानंतर इथे अस्तर ठेवलं आणि शिलाई घालून घेतली. त्यानंतर अस्तरला दाब शिलाई दिली. दाब शिलाईनंतर इथे त्याला उलटवलं आणि अशा प्रकारे तिन्ही साईडला मी शिलाई करून घेत आहे. जादाचं जे कापड दिसतंय ते कापून टाकायचं, मध्ये एक नॉच देऊन घ्यायचा. दुसरा हात देखील मी तयार करून घेतला. त्यानंतर आपल्याला कटोरीचा भाग अस्तर लावून घ्यायचा आहे. केलेलं अस्तरला मार्किंग जे होतं ते वरच्या बाजूला ठेवून इथे मी अस्तर जोडून घेत आहे. दोन्ही भागांना असं अस्तर जोडून घेतल्यानंतर त्याला साईडने व्यवस्थित कापून घेऊन टक्सचं जे मार्किंग होतं त्याला नॉचेस देऊन घेतलेले आहेत आणि आता त्याला डबल शिलाई करून टक्स देऊन घेणार आहे. दोन्ही अशा कटोऱ्यात तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर आता जी योकपट्टी असते त्याला अस्तर लावून घेणार आहे. सरळ बाजूनेच अस्तर लावायचं आणि नंतर ते लावताना ही पट्टी जोडताना ब्लाऊजला पट्टी पलटवून घ्यायची. इथे जादा कापड होतं ते कापून टाकलं. त्यानंतर जो फ्रंटचा राहिलेला जो भाग होता त्याला इथे मी अस्तर जोडून घेत आहे. अशा प्रकारे दोन्ही भाग मी तयार करून घेतलेत. त्यानंतर बॅक साईड घेतली आणि त्याला अस्तर लावून घेतलेलं आहे. चारही बाजूने व्यवस्थित अगदी शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई दिल्यानंतर इथे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. आता नेहमीप्रमाणे टक्स आखून घ्यायचा. शिलाई माया ठेवून 4.5 इंचाचा इथे मी टक्स आखून घेतलेला आहे. त्याला डबल शिलाई करून घेणार आहे. यानंतर इथे मी जी पट्टी तयार केलेली मगाशी ती इथे जोडून घेत आहे कमरेकडे. टक्स व्यवस्थित बाहेरच्या साईडला म्हणजे काखेच्या साईडला करायचे. पट्टी जोडून घ्यायची. त्याला दाब शिलाई देखील देऊन घ्यायची आणि इथे जरासं साईडला फिटिंग पुरतं 2-2 इंच किंवा 1.5 इंच शिलाई देऊन घ्यायची. इथे मी प्रेस बटन पट्टीसाठी इथे पट्टी तयार करून घेत आहे. आता आपल्याला फ्रंट साईड कटोरी जोडायची आहे. इथे दोन्ही साईड अशाच प्रकारे मी तयार करून घेतल्यात. त्याला ओव्हरलॉक देखील करून घेतलं. आता याला योकपट्टी जोडून घ्यायची आहे. योकपट्टी पलटवली
आणि इथे डायरेक्ट शिलाई द्यायला सुरुवात केली. योगपट्ट्या जोडल्यानंतर त्याला ओव्हरलॉक केलं आणि ह्या आता दोन्ही साईडला मी दाब शिलाई देणार आहे. दाब शिलाई देऊन झाली. आता मार्किंग केलेलं आहे फिटिंग शिलाईचं आणि इथे जे तिरकस जे जादा कापड होतं तिथे मी मार्किंग करून घेतलं आणि इथे शिलाई देऊन घेतली जेणेकरून अस्तर हलणार नाही आणि व्यवस्थित त्याला कापून घेतलं. त्यानंतर आपल्याला आता हुक लूक पट्टी तयार करायची आहे. इथे हुक पट्टी मी लावून घेतलेली आहे. दाब शिलाई देखील देऊन घेतली. ती पलटवली आणि शिलाई करायला सुरुवात केली. आता ही लूप पट्टी व्यवस्थित दुमडून घ्यायची आणि शिलाई देऊन घ्यायची. दोन्ही भाग आता व्यवस्थित ठेवून बघायचे. एक खाली वर झाला नाही आहे ना याची खात्री करून जरा गळ्याचा शेप नीट मी करून घेतला आणि आता बॅक साईड आणि फ्रंट साईड इथे शोल्डरकडे जोडून घेणार आहे. इथे मी जोडून झाल्यानंतर ओव्हरलॉक करणार आहे. आता जादाचा जो काखेकडे भाग होता तो मार्किंग केला मी मोजून आणि त्याला शिलाई देऊन कट करून घेतला, म्हणजे ते अस्तर वर खाली होणार नाही. यानंतर आता डाव्या साईडनं पायपिंग पट्टी लावायला सुरुवात केलेली आहे. सावकाश अगदी पायपिंग पट्टी लावल्यानंतर मध्ये जादाचं कापड कापून टाकलं, डबल शिलाई केली आणि सावकाश पायपिंग द्यायला सुरुवात केलेली आहे. यानंतर आता हात इथे मी जोडून घेणार आहे. मध्यभागापासून हात लावायला सुरुवात केले आणि आता इथे प्रेस बटन जी पट्टी तयार केलेली होती ती लगेचच लावून घेतली आणि पूर्ण स्लीव्ज किंवा हात किंवा बाही इथे मी शिवून घेतलेली आहे. यानंतर साईडने एक शिलाई देऊन घेतली. पहिली शिलाई देऊन घेतल्यानंतर मी दुसऱ्या साईडची पण तशीच शिलाई घातल्यानंतर फिटिंग मार्किंग करणार आहे. फिटिंग मार्किंग केल्यानंतर इथे पटापट इथे 2 ते 3 शिलाई मी घालून घेतल्या. जादाचं कापड कापून टाकलं आणि ओव्हरलॉक देखील इथे मी करून घेतलेला आहे. अशा प्रकारे हा ब्लाऊज माझा शिवून तयार झालेला आहे.